आपण खूप वेळा कन्फ्यूज होतो की आपल्या सेंटेन्समध्ये सिन्स यूज करायचा की फॉर यूज करायचा. सिन्स आपण केव्हा यूज करतो, जेव्हा आपल्याला एखादा पॉईंट ऑफ टाईम दिलेला असतो सेंटेन्समध्ये. फॉर एक्झाम्पल की एखादं काम केव्हा स्टार्ट झालं, मंडेला स्टार्ट झालं आहे का, वेन्सडेला स्टार्ट झालं आहे का, एप्रिलमध्ये स्टार्ट झालं आहे का, किंवा 1920मध्ये स्टार्ट झालं आहे का, तेव्हा पॉईंट ऑफ टाईम आपल्याला गिवन असतो, तेव्हा आपण सिन्सचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 2017. आता इथे 2017 हा एक पॉईंट ऑफ टाईम आपल्याला गिवन आहे, म्हणून आपण सेंटेन्समध्ये सिन्सचा यूज केलेला आहे. आणि फॉरचा यूज आपण ड्युरेशनसाठी करतो, जिथे ड्युरेशन दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, मला हे माहीत नाही की एखादं काम केव्हा स्टार्ट झालं, पण मला हे माहीत आहे की एखादं काम सुरू होऊन किती वेळ झाला आहे. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 8 years. इथे ड्युरेशन माहीत आहे, म्हणून सेंटेन्समध्ये आपण फॉरचा यूज केला आहे. म्हणजेच ड्युरेशन दिलेली असेल तर आपण फॉरचा यूज करतो, आणि पॉईंट ऑफ टाईम दिलेला असेल तेव्हा आपण सिन्सचा यूज करतो. शी हॅज बीन स्टडिंग डॅश वेनसडे. या सेंटेन्समध्ये काय येईल हे कमेंट करून कळवा. थँक्यू.